कला दिग्दर्शन क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई। अरबी समुद्रात साकार होणाऱ्या शिवस्मारकामध्येही नितीन देसाई महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत। शिवस्मारकाच्या पार पडलेल्या जलपूजन आणि भूमिपूजन सोहळ्याकरता तेही उपस्थित होते। मोदींना हावरक्राफ्टमधून जात असताना नितीन देसाई यांनी संपूर्ण स्मारकाचा आराखडा सांगितला। या सगळ्याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर यांनी। कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई सर माझ्यासोबत आहेत। सर गेल्या 2-3 दिवसापासून शिवस्मारकाच्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम मुंबईत होतात आहे। चेंबूर असेल, गेटवे असेल किंवा आज भूमिपूजन आणि जलपूजनाचा जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी देखील आपण होता। एकंदरीतच आत्ता जो जलपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे तिथली नेमकं वातावरण कसं होतं, काय परिस्थिती होती? महाराज म्हटलं की प्रत्येकाचं स्फूर्तिस्थान आहे आणि आज तर आत्ता आपल्या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले राजा शिवछत्रपती असा जो एक मोठा योगायोग आणि एक चांगलं असं कार्य घडत असताना आपण त्याच्यात आपला वाटा द्यावा असं स्वतःला वाटलं। आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री विनोदजी तावडे आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी जेव्हा असं काहीतरी संकल्पना सांगितली की आपल्याला महाराजांचं भूमिपूजनाचा सोहळा कसा दैदिप्यमान म्हणतं आणि महाराज म्हटलं की ते भव्यता, महाराज म्हटलं की ते सगळं आपलं जीव पणाला लावून म्हणजे एक सगळं काम एकीकडे आणि महाराज एकीकडे। त्यामुळे जेव्हा असं ठरवण्यात आलं गेले 6 दिवसापूर्वी की महाराजांचं असं अरबी समुद्रात जे स्मारक बनतं आहे त्या स्मारकाचं भूमिपूजन जलपूजन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावं आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीने महाराजांनी आपल्या कॉरोनेशन आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जशी अनेक गडकिल्ल्यांवरनं माती मागवलेली, अनेक नद्यांमधनं महाराष्ट्राच्या राज्यांमधनं वेगवेगळ्या नद्यांमधलं पाणी तिथे आणण्यात आलं, तर तसाच एक संकल्प साधण्यात आला। कारण महाराजनी पहिल्यांदी भारतामध्ये आर्मर चालू केलं आणि त्या आर्मराच्यामुळे त्यांना पाण्यामध्येच सलामी द्यावी असं एक संकल्पना होती। आणि त्या संकल्पनेमध्ये हे काम करत असताना भरती ओटीचा अभ्यास करत भरती ओटीच्या वेळी तिथे ते फ्लोट घेऊन जाऊन एवढी मोठी मेघडंबरी ठेवणं हा एक मोठा टास्क होता। आणि आज ते होईपर्यंत जेव्हा मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री तिथे पोचले आणि ते काम सिद्धीस गेलं त्यावेळी खरं अर्थाने आता समाधान वाटतंय। धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर सर, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।